नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 7वीची आकारिक मूल्यमापन घटक चाचणी क्रमांक 2ची प्रश्नपत्रिका सर्व विषयांची उत्तरासहित सोडवणार आहोत. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सायन्स, समाजशास्त्र, मॅथमॅटिक्स, सेमी आणि नॉन सेमीच्या सर्व विषयांचा समावेश येतो. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. ही प्रश्नपत्रिका आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपले असणार आहेत. त्यासाठी ह्या व्हिडिओतले सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून पाठांतर करा. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. सर्वप्रथम आपण इयत्ता 7वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवू. इयत्ता 7वी विषय मराठी. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. आपली आकलन शक्ती वाढवणे म्हणजे काय? 2. मारुती चिलमपल्ली या लेखकांनी कोणाचे छायाचित्र घेतले? 3. थेंब आज हा पाण्याचा या कवितेचे कवयित्री कोण? सुनंदा भावसार. त्यानंतर ब भाग. वाक्प्रचारांच्या जोड्या लावा. नजर रोखणे, निर्भयपणे पाहणे, पाय जमिनीवर असणे, वास्तवाचे भान ठेवणे, गगन ठेंगणे होणे, खूप आनंद होणे, कवेत अंबर घेणे, अशक्य गोष्ट शक्य करणे, काळीच काढून देणे, प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. त्यानंतर प्रश्न दुसरा. चौकटी पूर्ण करा. 1. आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. आ. सुधीरची काव्यप्रतिभा वाढविण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. ई. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण. ई. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. त्यानंतर ब भाग. वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. प्रतीक्षा करणे, वाट बघणे, पारखा होणे, वंचित होणे, पारद होणे, शिकार होणे. त्यानंतर इयत्ता 7वी हिंदी. प्रश्न पहिला. रिक्त स्थानों की पूर्ति करो. अर्थपूर्ण बोलना और लिखना एक कला है. 2. सारा जग शिक्षामय करना. 3. बादशाह अकबर खुश हो गए. ब भाग. कथन के सामने सही और गलत चिन्ह लगाओ. बीरबल के न्याय से अकबर खुश नहीं हुए. गलत. मनुष्य ही शब्दों को जीवंत बनाता है. सही. संसार में कहीं भी हरे रंग का घोड़ा नहीं होता. सही. प्रश्न दुसरा. समानार्थी शब्द लिखो. स्वर्ण सुवर्ण, पवित्र शुद्ध. विरुद्धार्थी शब्द लिखो. अशिक्षित शिक्षित, परतंत्र स्वतंत्र. क भाग. अपने वाक्य में प्रयोग करो. चिड़िया. प्रश्न तीसरा. एक दो वाक्यों में उत्तर लिखो. भाषा का क्या अर्थ है, इसके कारण क्या हुआ है. त्यानंतर इयत्ता 7वी इंग्लिश. क्वेश्चन 1. राइट द मिसिंग लेटर. क्वेश्चन नंबर 2. राइट द ऑपोजिट वर्ड. Question number 3. Put the following words in alphabetical order. Question number 4. Write rhyming words. Question number 5. Write from the verbs. पुढचा विषय आहे गणित. इयत्ता 7वी. घटक चाचणी क्रमांक 2. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा. ATM. त्यानंतर मुद्दल अधिक व्याज, त्रिज्या बरोबर व्यास. रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे. ब भाग बघा. जोड्या लावा. परीघ आणि पाय. क मध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे, बेरीज करायची आहे. त्यानंतर उदाहरणे सोडवा.
7 किलो कांदे 140 रुपयांना तर 12 किलो कांदे किती रुपयांना? पुढचा प्रश्न, एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात, तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील? तिसरं आहे, रिहानाने 1500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये दर साल दर शेकडा 9 दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला किती रक्कम मिळेल? आणि चौथं आहे, एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी तर त्याची त्रिज्या काढा. त्यानंतर स्टँडर्ड 7th मॅथमॅटिक्स. क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक. बी भाग, मॅच द पेअर्स. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द एक्झाम्पल. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान, घटक चाचणी क्रमांक 2. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलँड सिमेंट वापरले जाते. 2. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्ट क्लोराईड वापरले जाते. 3. संश्लिष्ट अपमार्जक ही कठीण पाण्यातही वापरता येतात. त्यानंतर ब भाग, माझे सोबती कोण कोण आहेत? स्टेनलेस स्टील संमिश्र, चांदी धातू, भाजणीचे दळण मिश्रण, मीठ संयुग, कोळसा मूलद्रव्य, हायड्रोजन अधातू. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये बघा, खाली दिलेल्या 3 प्रकारांच्या आधारे नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्णन करा. 1. खनिज संपत्ती. 2. वनसंपत्ती. 3. सागर संपत्ती. त्यानंतर स्टँडर्ड 7th जनरल सायन्सचे क्वेश्चन पेपर. क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक. बी भाग, मॅच द पेअर्स. क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन 1 सेंटेन्स. बी भाग, गिव्ह द आन्सर. शेवटचा विषय आहे समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राची प्रश्नपत्रिका इयत्ता 7वीची. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी कोण होता? 2. बाळाजी विश्वनाथ मूळचा कोकणातील कोणत्या गावाचा होता? 3. इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे कोणी स्वीकारली होती? 4. माधवराव पेशव्यांच्या काळात प्रख्यात चित्रकार कोण होता? गंगाराम तांबट. या पद्धतीने उत्तरं लिहा. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला असेल, खालील तक्ता पूर्ण करा. संघशासन, राज्यशासन आणि दोन्ही शासनाकडे असणारे विभाग आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, विखुरलेली वस्तीची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्यानंतर केंद्रित वस्तीची वैशिष्ट्ये लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथमॅटिक्स, जनरल सायन्स आणि समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी घटक चाचणीची 2ची उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. ह्या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणाऱ्या आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यासारख्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.